So hey guys, welcome back to my channel. It's me Shravani. You all know me. So आता सकाळपासून नाशिकमध्ये खूप पाऊस चालू होता. मी खूप बोर झाली आहे घरी बसून. तर आता विचार केला जरा मम्मीला घेऊन बाहेर जाऊ. तर मी मम्मीला विचारलं की चल मम्मा आपण राउंड मारून येऊ. ॲक्च्युली ना राउंडच्या बहाने मला जायचंय मॉलला बिकॉज इट्स माय बर्थडे टुमारो अँड आय वॉन्ट टू डू शॉपिंग. तर आता मी तिला मस्त घेऊन जाणार आहे. ॲक्च्युली तिला माहिती नाही याच्यातलं काही, पण आता ती मस्त आम्ही गेलो का लॉंग ड्राईव्हला तर तेव्हा मी सांगेल, मग ती मला घेऊन जाईल. शी इज टू स्वीट. ॲक्च्युली ओरडे आधी मला राऊंडच्या बहाने काढला आणि तुम्हाला मॉलला घेऊन चालली बिकॉज तिला माहिती आहे मॉलला गेली का ही तिकडेच 2-3 तास. पण मॉलला गेली ना माझी शॉपिंग बाजूला राहते आणि तिचेच चालू होऊन जाते. बल्कि तिच्याकडे एवढे कपडे. तरी आता मला झाली आहे घाई बाहेर जायची. बट माझी मम्मा रेडी होते. मम्मा चल ना लवकर बाहेर जायचंय. मम्मी आवाज पण देत नाही. हो बघितलं का, बघितलं हे ना बिहाइंड द कॅमेराचा सीन आहे. बिहाइंड द कॅमेरा ती माझ्याशी कशी वागते आणि ऑन फ्रंट कॅमेरा हाऊ शी इज बिहेविंग विथ मी. टू स्वीट शी इज बिहेविंग विथ मी when the camera is on, but behind the camera it is not like that. I will show you reality. मम्मी मला जोडणार आहे. काही नाही. अरे म्हणजे मी तर ब्लॉग करत होती. ब्लॉग करते खरंच का? आता हा मम्मी चल लवकर. सो या गाईज मी आता ना निघाली आहे बिकॉज आय नो मम्मा मी जोपर्यंत खाली जात नाही तोपर्यंत ती येणार नाही. तर आता मी खाली चालली आहे. सो तर आता बाबा पण आलेले आहेत. बाबा वेट 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 थांबा थांबा थांबा. मम्मी आणि मी बाहेर चाललोय. बाय बाय. आली बघा मम्मी पण आली. तिथे लावली. बापरे विसरून. सो या आता आम्ही निघालोय ऑन द वे. मम्मी बाय द वे राऊंड मारायला नाही जायचं आपल्याला. मम्मी राऊंड मारायला नाही जायचं आपल्याला. मॉलला. मम्मी प्लीज मम्मा असं नाही करू. तुम्हाला काय म्हटली मम्मा राऊंड मारून आली. मम्मी तू असं करणार आहे. मम्मी तू खूप स्वीट आहेस. मम्मी तू खूप गोड आहेस. मला माहिती ती खूप गोड. तारीफ खुद की तारीफ. मम्मा आय लव्ह यू मम्मा. राहू दे राहू दे म्हणते. सो या माझी मम्मी मला तर म्हटली होती नाही, बट आता ती मला घेऊन चालली आहे. ॲक्च्युली परवाच्या दिवशीच बड्डेची शॉपिंग झाली. तिने मला ड्रेसेस पण घेऊन दिले. बट मग आता टाईमपास करायचा आहे, मग कुठेतरी तर जावंच लागेल. मग मॉल चॉईस केलं. मग आता मॉलला चाललो आणि मॉलला गेलं तर ऑफकोर्स एक ड्रेस तर बनताय यार. बट मला माहिती आहे आता मम्मा येणार आहे माझ्यासोबत मॉलला. ती आत्ता नाही म्हणते बट नक्कीच येईल माझ्यासोबत. मी तुम्हाला दाखवेल. मी तुम्हाला बरोबर घेऊन जाईल. ते जरा इमोशनल ब्लॅकमेल करतायत. पाणी पाणी मम्मा. या आता मम्मा म्हणजे आम्ही भारती मावशीकडे चाललोय. भारती मावशी म्हणजे मम्माची बेस्ट फ्रेंड आणि त्यांचं दुपारपासून चालू होतं की कुठेतरी जायचं आणि ते मी कॉलवर ऐकून घेतलं होतं. बट पावसामुळे त्यांना जाताच नाही आलं आणि ते मम्मीच्या मागे लागली की मम्मा मला पण घेऊन चल. आणि जशी मम्मा भारती मावशीची फ्रेंड आहे तसंच भारती मावशीची मुलगी म्हणजे तन्वी ती माझी फ्रेंड आहे. तिला तुम्ही आधीच्या पण ब्लॉगमध्ये बघितलंय. येस ना मम्मा. येस. ती मम्मी भारती मावशीला आवाज देते. खाली आहे विजयनगरवरती. हाय भारती मावशी. आता भारती मावशी पण फायनली अराइव्ह. चलो 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 निकलो. चलो चलो. तन्वी तुला यायचं नाहीये. अब हम जा रहे घूमने. हे आहे नाशिकची अवस्था पावसाळ्यातली. खूप जास्तच. बाबा म्हणत होते की हायवेवर तर गुडघ्या इतकं पाणी साचलंय. ट्युशनला घ्यायला आले होते ना ते तिकडूनच त्या सांगत होते मला. काय भारती ती बघ काय म्हणते जुडिओला जायचंय म्हणे कपडे घ्यायला.
मम्मीने आत्ताच तर शॉपिंग करून दिली परत बोलवलं काय कपड्यांची शॉपिंग वन्स मोर. काढू नाही आपण आता. परवा किती कपडे घेतले तरी अजून कपडे पाहिजे होते. तन्वीला पण शॉपिंग आता. ते यूज कर आणि पुन्हा घेऊ. माझ्या मम्मीचं बघा बरं का आता हॉर्न किती वाजवेल. उज्जैनमध्ये तिला डमरू भेटला होता आणि आता नाशिकमध्ये स्कूटीचा हॉर्न लोकांना इरिटेट करण्यासाठी. बस बस खूप झालं. भारती मावशी पण आता वाजवायला लागली. आता आज व्हिडिओला आलो आहोत. चला उठा मॅडम. आता काय घ्यायचंय परत. थँक्यू रिस्पेक्ट. हे आहे एक्सपेक्टेशन्स जे मी करते बिहाइंड द व्हिडिओ. बट इट्स येस. हो बघू ना. एक ड्रेस का 2-3 मावशी. आय लव्ह यू मावशी. तुम्ही माझ्या साईड नाही का. मी पण आहे. छू हे म्हणताय तन्वी की आपल्याला शॉपिंग करून देणार आहे. बट नक्कीच स्वतः करणार आहे. आपल्याला विसरून जातील. स्वतःच बघतील. बघ बरं का. घेतले मम्मी माझ्यासाठी चॉईस कर. बघा बरं का. स्वतःसाठीच घेतला आता हा टॉप. आता ते बघतील त्यांची साईज ट्राय करते. बघितलं दाखवू का आपलं. बघितलं हे बघा चालू झालं. वाव. हा माझ्या साईजचं आहे बरं का. माझ्यासाठी असे लावून बघतात. असे टॉप्स लावून बघतात मम्मी. हा आय थिंक सो ही माझी साईज आहे का. फायनली माझ्या मम्मीने माझ्यासाठी काहीतरी बघितलं. 28 or 26 आहे वेस्ट साईज. गुड मम्मीची चॉईस ऑलवेज छान असते. बघा बरं का. हे एवढे सगळे कपड्यांमध्ये ना माझी एकच जीन्स दिसणार आहे तुम्हाला. बाकी सगळे तिचे. आणि म्हणून ती मला मॉलमध्ये आणत नाही कारण की तिला माहिती आहे ती आल्यावर स्वतः शॉपिंग करते ना. मम्मा छान चालू आहे तुझी शॉपिंग. मम्मी छान चालू आहे शॉपिंग. तुला पण घेते ना. आवाज नाही करत. एक जीन्स याच्यातून. तुला हा टी शर्ट आवडला का. नाही नो. खूप छान आहे. घे ना. मला आवडलाय हा. नो इट्स नॉट गुड फॉर बड्डे. आणि भारती मावशी कधींची एक टॉपकडे बघते. भारती मावशी घ्यायचा आहे का टॉप. आम्ही सगळे मम्मीच्या चॉईसने घेतो बिकॉज वी नो मम्मीची चॉईस खूप छान असते. ही पॅन्टची चॉईस पण पॅन्टची आहे. ओ सो या आता यांची खरी शॉपिंग चालू झाली आहे. वरती सगळ्या कुर्तीज आहेत. आफ्टर दॅन आता दिवाळी येते नवरात्र येते सो त्याचे सगळे कपडे. मम्मा यू लुक ब्युटिफुल एनी ड्रेस. ओ माय गॉड. मला कळालं. घरी होती. मस्का मारला होता फक्त तू. मस्का श्रावणी तो छान वाटतो. कोणता छान वाटतो. हा वाला. दोघं एकमेकांना दाखवत आहे. आता हे ना आरशामध्ये ते मस्त ट्रायल वगैरे करते. मला लगेच घेते. विचार पण नाही करणार की आपण किती ड्रेस घेतले. आपल्याला फक्त 2 ड्रेस घेऊन देतात आणि स्वतः 2 4 ड्रेस घेतात. अर्धा तास तर डिस्कशनच चालते एका टॉपवर घ्यायचा की नाही. हा पाहिजे. माझी मम्मी ना लहान मुलांचे कपडे का बघते काय माहिती. मम्मा लहान मुलांचे का बघते कपडे. छान आहे खरंच छान आहे. बट त्याच्यापेक्षा मला हा आवडला. हा छान आहे पॉपकॉर्न. त्याच्यामुळे त्याला पॉपकॉर्न खूप. हा दोघं छान आहे. दोघं घेऊन टाक. फायनली गाईज शॉपिंग झाली त्यांची. आता चाललंय ते बिल काउंटरला बिल करायला.
भरून कपडे त्याच्यात. फायनली हश शॉपिंग झाली शॉपिंग. आम्ही डायरेक्ट नाचतोय की शॉपिंग झाली म्हणून. फायनली आली तर माझी घ्यायला होती, म्हणजे तिने मला तसं घेऊनच दिलं, बट जास्त कपडे तिचेच आहे. म्हणजे मी जिकडे एक घेते तिकडे ती 4 घेते. बॅग भरून कपडे त्याच्यात तिचेच आहे. माझा एखादा एक सापडेल. फायनली बिल काउंटरवर बिलिंगला आता मम्मा उभी आहे. आणि आता लवकरात लवकर झुडिओच्या बाहेर पडून मला DIYला जायचं आहे, कारण ते बंद होईल म्हणून. मम्मा लेट्स गो टू DIY ना. बाकीचे ड्रेसेस अच्छा भारती मावशीच्या याच्यात झाले. बाकीचे तुझे ड्रेसेस बघितलं का. बाहेर येऊन सुद्धा आता परत जायचं आहे. त्यांना एक टॉपट आठवलं तर आता ते घ्यायला चाललंय. ऑफिस आल्यानंतर आता घ्यायला चाललंय परत. अजून थोडासा अर्धा 1 तास लागतो. या गाईज फायनली आम्ही आता झुडिओच्या बाहेर निघालोय. फायनली झाले. आणि आता DIYला जाणं कॅन्सल केलं बिकॉज मामाचा कॉल आला होता. मामा म्हटला की तुझा बड्डे सो आपण केक कापू हॉटेलला रात्री 12 वाजता. सो या आता आम्ही तिथेच चाललो आहे. आणि तिथे लेट नको व्हायला म्हणून DIY कॅन्सल केलं आहे. सो नेक्स्ट टाइम DIYचा ब्लॉग. स्टे ट्यून फॉर दॅट. सो या मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में. बाय बाय गाइस. टेक केयर. सी यू. से सी यू टू माय बडीज. सी यू गाइस. सी यू. मम्मा से सी यू टू माय बडीज.